नमस्कार. मी ऋषिकेश मेहेंदळे, रत्नागिरी. वीर सावरकर या व्हॉट्सॲपद्वारे घेण्यात येणारी निःशुल्क दृकश्राव्य वक्तृत्व स्पर्धा यासाठी युवा गटामध्ये नाट्य वाचन या स्पर्धेअंतर्गत मी संन्यस्त खड्ग या नाटकातील तिसरा प्रवेश म्हणत आहे. एका दालनामध्ये शुद्धोधन महाराज उभे आहेत आणि तेवढ्यात सेनापती विक्रमसिंह प्रवेश करतात आणि म्हणतात, शुद्धोधन महाराजांचा जय जयकार असो. शुद्धोधन महाराज म्हणतात, यावे सेनापती विक्रमसिंह यावे. काल आलेल्या व्यापाऱ्याने दिलेली बातमी सत्य आहे ना? मला पूर्वी सोडून गेलेला पुत्र सिद्धार्थ एका जगद्गुरूचा मान पाहून मला भेटण्यास परत येत आहे हे निश्चितपणे कळले आहे ना? विक्रमसिंह म्हणतात, अगदी निश्चितपणे. आपले पुत्र सिद्धार्थ वैतागून जगताची अखिल दुःखापासून मुक्तता करण्याचे महान हेतूने राजत्याग करून गेल्यानंतर त्यांनी देहदंडनाची अतिशय घोर तपस्या केली. परंतु देहदंडनाची तपे ही मोक्षाची मुख्य साधने नव्हेत अशी निश्चिती होऊन ते ज्ञानमार्गाने आपले ध्येय गाठून निघाले आणि शेवटी समाधीची परमसिद्धी संपादिते झाले. तथापि निर्वाणपदी पोचल्याचे आत्मसमाधान उपभोगीत असताही केवळ लोककल्याणार्थ त्या निर्वाणाचा मार्ग जगतासही उपदेशित हिंडू लागले आहेत. मनुष्यास जन्म, मृत्यू, जरा, व्याधी यांच्या पंजातून सोडवणारा मार्ग आपणास सापडला अशी त्यांची अढळ निष्ठा आहे. सहस्रावधी लोक, राजे आणि महाराजे बुद्धाच्या भजनी लागत आहेत. परंतु बुद्ध भगवानांच्या या परमोदार आणि परमकारुणिक धर्माचे मुख्य प्रवर्तक सूत्र हे परिणामताप संस्कारात गुणवृत्ती विरोधाच्च सर्वमेव दुःखम विवेकिनः असे असल्याने या दुःखपूर्ण जगाचा त्याग शक्य तितक्या लवकर करावा आणि संन्यास घेतल्यानेच तो पूर्ण त्याग शक्य होतो असा त्यांचा सिद्धांत ठरलेला आहे. त्याप्रमाणे ते जे सहस्रावधी लोकांस संन्यास देत चालले आहेत तेवढी गोष्ट मात्र लोककल्याणास विघातक होणारी आहे असे मला वाटते आणि म्हणूनच मी ते प्रत्यक्ष भेटताच याची चर्चा करणार होतो. तो प्रत्यक्ष भेटीचा समय सुदैवानं आज आला आहे. भगवान बुद्ध ह्या त्यांच्या राजधानी कपिलवस्तूस परत भेट देण्यास निघून नगरापासून जवळ आलेही आहेत. यावर शुद्धोधन महाराज म्हणतात, आहा, आज माझा तनय सिद्धार्थ 9-10 वर्षांच्या वियोगानंतर मला भेटणार आहे. तर वार्धक्यात तोच माझी यष्टी आहे. तो येताच त्यास या मुकुटाची राजदीक्षा देऊन मी संन्यास दीक्षा घेईन. राजधानी उत्तम प्रकारे शृंगारली आहे ना? तो येताच नाथ, चौघडे, तुरे, शुंगे, नगारे. हा पहा, चौघडा झालाच. पण पुन्हा बंद का झाला? माझा पुत्र कसा दिसेल, कसा वागेल? मला पळ हे युगासारखे वाटत आहे. तितक्यात दालनामध्ये एक दूत येतो. विक्रमसिंह म्हणतात, काय रे, चौघडा एकदा होऊन अनेकदा होऊन बंद का झाला? सिद्धार्थ नगर परिघावरून दिसले का? दूत म्हणतो, दिसले काय विचारता महाराज, ते नगरात प्रवेशले देखील. शुद्धोधन महाराज म्हणतात, तर मग दशदिशा माझ्या पुत्राच्या स्वागताच्या वाद्यांनी आणि जय जयकारांनी अजूनही निनादून का दिल्या नाहीत? ही केवढी गोडचूक. दूत म्हणतो, क्षमा असावी महाराज, पण ती पहिली सूचना देणारा परिगत द्वारावरचा चौघडा सिद्धार्थाने पाहिला. टिपरू पडताच बंद केल्याने नगरद्वारावरील मंडळी गोंधळात पडली. पुन्हा चौघडे वाजू लागावे तो सिद्धार्थाने ते पुन्हा बंद ठेवावे. इतक्यात मुख्य महाद्वार सोडून राजपुत्र सिद्धार्थाने आडमार्गेच नगरात प्रवेश केला आणि मिरवणुकीचा नियोजित आणि शृंगारित पथ टाळून ते जाणून बुजून ज्या भागात हीन दीन अस्पृश्य वस्ती आहे त्या गढूळ, अरुंद आणि बहिष्कृत वाटांनी भिक्षा मागत आणि स्वीकारित जात आहेत. आणि अलोट जनसमुदाय मुख्य मार्गाशी थबकून ते दृश्य आश्चर्यचकित होऊन उभा आहे.
शुद्धोधन महाराज म्हणतात, काय? माझा पुत्र महाराज शुद्धोधनाचा तनय या शाक्य राष्ट्राचा युवराज स्वतःच्या राजधानीत अस्पृश्यांच्या दाराशी भिक्षा मागत हिंडत आहे. कलंक लावला या कार्ट्यानं माझ्या उभ्या कुळास. क्षत्रियांच्या राजकुळात जन्मून भिक्षा मागतो, ज्यांच्या सावलीचा विटाळ त्यांचे अन्न घेतो. अरे दूता, ते अस्पृश्य तरी त्याला भिक्षा घालण्यास धजले कसे? माझ्या क्रोधाची त्यांना भीती कशी वाटली नाही? दूत म्हणतो, महाराज, बुद्धदेवांस. शुद्धोधन महाराज म्हणतात, कोण बुद्ध? कोणता बुद्ध? कसला बुद्ध? तो सिद्धार्थ गौतम आहे. तेव्हा निदान मजसमोर तरी त्याला सिद्धार्थच म्हटले पाहिजे. दूत म्हणतो, क्षमा असावी. एका आपणा वाचून सिद्धार्थांना या अस्पृश्यांनाच्या संसर्गापासून परावृत्त करण्यास कोणीही समर्थ नाही. शुद्धोधन महाराज म्हणतात, प्रधानजी, चला आता माझा घोडा आणावा. हा अनाचार मला थांबवायलाच पाहिजे. वृद्ध झालो असलो तरी शाक्यांचा मी राजा आहे. त्या मानी राष्ट्राच्या आणि कुलाच्या ब्रिदास कलंक लावणारे सिद्धार्थाचे बंडखोर वर्तन मला दंडिलेच पाहिजे. घोडा आणा, जा जा, आणि लोकांस मार्ग मोकळे करण्यास सांगा. नाहीतर मी दाटीतूनच घोडा भरधाव फेकण्यास कमी करणार नाही. धन्यवाद.